मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत। गृह विभागानं मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण दिले। गंभीर गुन्हे मागे घेण्यास गृह विभागानं नकार दिलेला आहे। मराठा आंदोलकांवरील एकूण 828 गुन्हे मागे घेण्यात आलेत। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सर्वात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतले जावे, मात्र हे गुन्हे सरसकट मागे घेतले नाहीयेत। या संदर्भातली माहिती स्वतः गृह विभागाने दिलेली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर प्राची, आपण पाहिलं असेल की या सगळ्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्यानं हे स्पष्ट करण्यात आलं होतं की सरसकट पद्धतीनं गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत। जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत त्या संदर्भातली कायदेशीर कार्यवाही ही सुरूच राहील, परंतु इतर जे काही गुन्हे आहेत त्या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे। आपण पाहिलं असेल की राज्य सरकारच्या वतीनं जी काही कारवाई केली जाते त्या अनुषंगानं जे खरं तर 828 गुन्हे आहेत त्यापैकी जे 828 गुन्हे आहेत ते मागे घेण्यात आले आहेत, परंतु 1509 गुन्ह्यांपैकी इतर जे गुन्हे आहेत त्याबद्दल सरकारकडनं काही ना काही स्वरूपात कारवाई केली जाते। त्यामुळे जे गंभीर गुन्हे आहेत त्या संदर्भात कुठलीही माघार घेतली जाणार नाही, हे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भामध्ये जे गुन्हे ज्या गुन्ह्यांवरती सध्या कारवाई सुरू आहे त्या संदर्भात नेमकी पुढे काय कायदेशीर कारवाई होते आणि या अनुषंगाने संबंधितांवर काय कायदेशीर कारवाईच्या अंतर्गत कारवाईचा बडगा देखील उगारला जातोय हे देखील पाहणं सध्या तरी महत्त्वाचं ठरतंय। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।